मनोज जरांगे यांच्या मागणीवर राज्य सरकारने जी.आर. काढला आणि या जी.आर. नंतर ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळते। राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पाहायला मिळत होता। या संपूर्ण जी.आर.च्या विरोधामध्ये ओबीसी समाज न्यायालयामध्ये जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या, इशारा सुद्धा तशा पद्धतीचा दिलेला होता। आणि त्यामुळे आता पुण्यातून मृणाल ढोले पाटील यांनी सुद्धा एक याचिका दाखल केलेली आहे। जुनीच याचिका आहे, त्याच्यामध्ये जवळपास 10 जे जी.आर. होते त्याच्या संदर्भातली ही याचिका होती। आणि यामध्ये आता 2 सप्टेंबरला जो राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातला जी.आर. काढलेला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबतची याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत। एकूण काय म्हणणं आहे तुमचं आणि या याचिकेद्वारे, म्हणजे आता जुन्याच याचिका आहे त्याच्यामध्ये तुम्ही नवीन ही ऍड केलेली आहे, तर नेमकं काय म्हणणं आहे? म्हणजे आता तुम्ही न्यायालयात गेला असं म्हणायचं का? हो, असं म्हणायला काही हरकत नाही। त्याचं कारण असं आहे की आधीच आम्ही सांगितलं होतं की 2 सप्टेंबरचा जो जी.आर. आहे हा बेकायदा आहे, घटनाबाह्य आहे। हे आमचं म्हणणं आम्ही वारंवार सरकारकडे मांडलं, जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्यांच्याकडे मांडलं, पण त्यांनी आमची कुठलीही दखल घेतली नाही। वास्तविक आम्हाला त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा होती, पण ते झालं नाही। आणि जसा आम्ही मग इशारा दिला होता की जर आपल्याकडनं आम्हाला काही आलं नाही तर आम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि त्याच अर्थाने काल आम्ही आमची एक जुनी पिटिशन ऍडव्होकेट मंगेश ससाने यांच्या मार्फत ओबीसी वेलफेअर फाउंडेशनची मुंबईच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे। तर त्या याच्यामध्ये जे मागच्या 2023 पासून सरकारने जे काम केले, शिंदे समिती असो, वारंवार त्या शिंदे समितीला एक्सटेन्शन देणं असो, ते कायदे डायल्यूट करण्याचं काम असो, हे सगळं करत असताना हे सगळं कामकाज आम्ही चॅलेंज केलेलं होतं आणि ते सगळे जी.आर. आपण चॅलेंज केले होते। मग काल मेहरबान कोर्टाला आपण विनंती केली की हा जो 2 सप्टेंबर 2025चा जी.आर. आहे आणि त्याच्याबरोबर सरकारचे काही ऑर्डर्स आहेत की बाबा सेवा पंधरवड्यामध्ये 1000 तुम्ही दाखले वाटा आणि हे सगळं जे आहे की ट्रेनिंग कॅम्प्स घ्या, हे सगळ्याची गरज नाहीये ना, अर्जन्सी काही नव्हती। तर हे सगळं आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने आपली अमेंडमेंट आपल्या पिटिशनमध्ये अलाव केलेली आहे आणि त्याच्या संदर्भात सोमवारी सुनावणी ठेवलेली आहे। म्हणजे आता जे काही सरकारकडून हालचाली सुरू आहेत, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे असतील किंवा जिल्हा स्तरावरती प्रशासनाला ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या थांबाव्यात अशी मागणी यामध्ये करण्यात आलेली। हो, निश्चित। एक तर तो जी.आरच कॅन्सल करावा ही आमची अंतिम मागणी आहे। पण या जी.आरच्या आधारे फक्त ऍफिडेव्हिट द्वारे जर जात ठरणार असेल, अख्खा अशा देशामध्ये कुठंच अशी व्यवस्था नाहीये। ही व्यवस्था जर महाराष्ट्रात येत असेल तर ही अतिशय चुकीची आहे आणि सरकार जर याला पाठीशी घालत असेल तर हे पण चुकीचं आहे। त्यामुळे हा जी.आरच आपण चॅलेंज करणार आहोत। पण अंतिम निकाल येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत या जी.आरला स्टे द्यावा अशी मागणी आपण मेहरबान कोर्टाकडे करत आहोत। आता सोमवारी यावर सुनावणी होईल, पण दुसरीकडे हा जी.आर. काढल्यामुळं ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। रस्त्यांवर आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळते, पण सरकार दरबारी काही होताना दिसत नाहीये। जी उपसमिती ओबीसी समाजासाठी नेमलेली आहे त्यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि खरंच छगन भुजबळ जे मंत्रिमंडळात आहेत, ओबीसी नेते म्हणून त्यांना म्हटलं जातं, तर त्यांनी जी आतापर्यंत भूमिका घेतलेली आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही, भुजबळ साहेबांनी ही अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली की ओबीसी समाजाला या जी.आर. पसंत पडलेलं नाहीये। सरकारने ओबीसी समाजाची गद्दारी केलेली आहे आणि ओबीसी समाजाविरोधी काम या सरकारने केलेलं आहे। आणि अशा अपेक्षा या सरकारकडनं, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्याकडनं आम्हाला अजिबात ओबीसी समाजाला नव्हती। कारण ते काय म्हणायची बाबा भाजपचा डीएनए जो आहे तो ओबीसी आहे, तर अशामध्ये आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती। आणि जे आहे हा जी.आर. जो काढलेला आहे, अर्थात लोकांच्या पसनी पडलेलं नाहीये। सगळीकडे कलेक्टर ऑफिसला निवेदनं चालू आहेत, सगळीकडे बैठका चालू आहेत, छोटे मोठे मोर्चे सगळीकडे चालू आहेत। आज तर एकाने आत्महत्या या जी.आरच्या विरोधात केली की बाबा तुम्ही असा जी.आर. केला तर आमचं आरक्षण संपलं, आरक्षणच आमच्याकडे होतं, त्या संदर्भात एका मुलाने आत्महत्या केली। तर असं एक प्रचंड आक्रोश या समाजात आहे। आणि राहिलं कामकाज उपसमितीचं, उपसमितीला आम्ही पहिल्या दिवशी आम्ही मेसेज करून माननीय बावनकुळे साहेबांना सांगितलं होतं की जसं मराठा समाजाने उपसमितीने, मंत्रिमंडळ उपसमितीने सांगितलं की तुम्ही तात्काळ जी.आर. काढा, आम्ही सांगितलं होतं तुम्ही तात्काळ या सरकारला सांगा हा जी.आर. मागं घ्या म्हणून। पण बावनकुळे यांनी, अध्यक्ष जे आहेत उपसमितीचे, ओबीसी उपसमितीचे, यांनी काहीही कारवाई केली नाही। त्यांनी एक बैठक घेतली, त्याच्यामध्ये त्या जी.आर. वर काही चर्चा केली नाही। छोट्या मोठ्या गोष्टींवर 3000 कोटीच्या काहीतरी विषयांवर चर्चा करत बसले, चातुर्मातुर चर्चा केली। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे उपोषण करते होते यांना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे हे भेटले सुद्धा नाही, त्यांनी भेट नाकारली त्यांना। मग अशा पद्धतीची उदासीनता जी आहे, आणि आम्ही सतत त्यांच्याशी संपर्कात आहोत,
पण त्यांचा एकंदर जो सूर आहे की 8 दिवसांनी बैठक लावून 10 दिवसांनी बैठक लावू, आम्ही त्यांना सांगतोय की तोपर्यंत हजारो लाखो दाखले वितरित होतील आणि एक इरिव्हर्सिबल इम्पॅक्ट, वाईट इम्पॅक्ट ओबीसी समाजावर होईल. पण त्याच्याबद्दल त्यांना अजिबात गांभीर्य नाहीये. खरं ते त्या समितीत काय, जर त्यांना कामकाज करायचं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. मी आता परत त्यांना फोन करणार आहे. जर त्यांना कामकाज करण्यात इंटरेस्ट नसेल तर मी त्यांना सांगणार तुम्ही बाबा राजीनामा द्या. सरकारकडनं आमची अपेक्षा अजिबात नाहीये, कारण सरकारने एक प्रकारे ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. ही जी उपसमिती आहे ती ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आहे का की सरकारची बाजू घेण्यासाठी आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला तर स्पष्टपणे वाटतं की ही सरकारने जो जी आर घेतलाय त्या जी आरचं ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी ही उपसमिती बनवलेली आहे. ओबीसीच्या समाज घटकांची या उपसमितीच्या अध्यक्षच चर्चा करायला तयार नाही. इतर घटकांचा तर विषयच नाहीये. इतर एकही मंत्र्यांनी, एक भुजबळ साहेब सोडले ते ओबीसीच्या घटकांची, संघटनांची, कार्यकर्त्यांची चर्चा केलेली नाही. पण अध्यक्षही चर्चा करायला तयार नाहीये. इतकं सेन्सिटिव्ह विषय असताना देखील ते 8-8, 15-15 दिवसाची तारीख जर अध्यक्षच देत असतील तर यांचं किती गांभीर्य विषय आपल्याला कळला पाहिजे. तर या उपसमितीवरून ओबीसी समाजातले जे अभ्यासक आहेत किंवा नेते आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरीकडे ओबीसी वेलफेअर फाउंडेशन कडनं जी याचिका याआधी सुद्धा दाखल केलेली आहे, 2023 पासून याबाबतच्या वेगवेगळ्या याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्याच्याबरोबरच आता 2 सप्टेंबरला जो महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेला आहे त्याचा सुद्धा समावेश करून घेण्यात आलेला आहे. आता येत्या सोमवारी याबाबतची सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे न्यायालय याबाबतचा काय निकाल देतं किंवा काय सूचना देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण ओबीसी समाजासाठी जी काही समिती नेमलेली आहे त्या समितीवर मात्र ओबीसी समाजातीलच अभ्यासक आणि नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.